बघूयात काही राजकीय बातम्या न्यूज टॉप 9 मधून। पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 55 रुपयांची वाढ। पाकिस्तानात एका लिटरला आता 335 पाकिस्तानी रुपये मोजावे लागणार आहेत। तर महाराष्ट्रातून महत्त्वाची बातमी, पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे। 27 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना यावेळेस कर्जमाफी दिली जाणार आहे। कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला। अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांची छाप दिसते, ज्यामध्ये सर्व समाजाचा विचार केला गेलेला आहे। अर्थसंकल्पावरती सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला। अर्थसंकल्पात अजित पवारांची छाप दिसतीये, ज्यामध्ये सर्व समाजाचा विचार केला आहे। अर्थसंकल्पावरती सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार यांचे आभार। शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश होईल, योगेश कदम यांची माहिती। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ आहे। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी होती। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंची मागणी। मी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबईला गेलो म्हणून टीका झाली, बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे। शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका। सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला। कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, राजू शेट्टींचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस। तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। धनंजय मुंडे राजाभाऊ फड यांच्यावर बोलतच न बोलताच निघून गेलेले आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडेंना आरोपी करा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांची मागणी। आणि आता पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या। शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुक्तीसाठी रोहित पवारांचा सत्र न्यायालयामध्ये अर्जाची दखल घेत ईडीला 17 मार्च पर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश। पुण्यामध्ये एका स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून 64 जणांची मुलाखत। माजी नगरसेवकांसह जुने पदाधिकारी स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक। दुबईमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी। विमानतळावरती कुटुंबाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। दुबईमध्ये बॉम्ब आणि मिसाईलचे मोठमोठे आवाज येत होते, मात्र परिस्थिती नियंत्रणात असून सर्व काही सुरळीत सुरू आहे, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया। रोहित पवार आज दिल्लीमध्ये केजरीवालांची भेट घेणार। इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही भेटणार। दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी करणार असल्याची माहिती। बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये। पुढील महिन्यापूर्वी निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे। मुख्यमंत्री पदाचं आता यावेळेस मुख्यमंत्र्यांचं पद हे 10 एप्रिल नंतरच रिक्त होणार आहे, कारण राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिलला संपतोय। भाजपकडून लोकसभा खासदारांना सोमवारी आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप जारी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रस्तावावरती सोमवार आणि मंगळवारी चर्चा केली जाणार आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केरळ दौऱ्यावरती। तिरुअनंतपुरममध्ये संध्याकाळी राहुल गांधींची सभा। केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी 3 ते 4 महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता। रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर। मुंबई गुन्हे शाखेनं मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरचा ताबा घेतल्याचं सूत्र सांगतात। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी मकोका अंतर्गत प्रवीण लोणकरला अटक केली होती। अहमदाबादमध्ये टीम इंडियाने हॉटेल आणि ड्रेसिंग रूम बदलली। 2023च्या कटू आठवणींना विसरण्याचा प्रयत्न। टीम इंडिया होम ड्रेसिंग रूम ऐवजी व्हिजिटिंग टीमच्या ड्रेसिंग रूमचा वापर करणार।